हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर आज मला एकदम स्पष्ट आणि योग्य मार्गदर्शन मिळणार आहे वनरक्षक भरतीच्या लेखी परीक्षेसाठी. तर बरेच सबस्क्रायबर्सनी कमेंटमध्ये विचारलं होतं, अभ्यासक्रम काय आहे, योग्य अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तके वापरायची, किती वेळ अभ्यास करायचा. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण शेवटी मी काही महत्त्वाची स्टडी टिप्स देणार आहे जे बरेच जणांना माहीत नसतं. चला तर आपण संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेऊया. तर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम मुख्य 4 विभागामध्ये विभागला गेला आहे: मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान. तर चला तर आपण मराठी व्याकरण मध्ये असणारे टॉपिक पाहूया. वर्णमाला व त्याचे प्रकार, संधी, नाम, सर्वनाम. मराठी व्याकरणसाठी चांगले बुक बाळासाहेब शिंदेचं आहे, तर ते तुम्ही वापरू शकता. तर चला तर आता आपण इंग्रजी व्याकरणामध्ये कोणते टॉपिक्स येतात हे पाहूया. इंग्रजी व्याकरणामध्ये पार्ट ऑफ स्पीच, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, आर्टिकल्स. चला तर आपण इंग्लिश व्याकरणासाठी बेस्ट बुक कोणते आहेत ते पाहूया. अरिहंतचे ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश आणि बाळासाहेब शिंदे हे 2 बुक चांगले आहेत, ते तुम्ही वापरू शकता. चला तर आपण नेक्स्ट आता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये येणारे टॉपिक्स पाहूया. तर बुद्धिमत्तामध्ये संख्या मालिका, समसंबंध. चला तर आपण बुद्धिमत्तेसाठी बेस्ट बुक कोणते आहेत ते पाहूया. बुद्धिमत्तेसाठी बेस्ट बुक सचिन ढवळे सरांचे एक आहे आणि CSIBPS PYQ इग्नाइट एज्युकेशनचे हे एक बुक आहे, ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपण सामान्य ज्ञानमध्ये येणारे टॉपिक पाहूया. इतिहास, भूगोल, पंचायत राज व स्थानिक प्रशासन, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान. तर चला तर आपण सामान्य ज्ञानसाठी बेस्ट बुक कोणते आहेत ते पाहूया. सामान्य ज्ञानसाठी नोबेल पब्लिकेशनचे सामान्य ज्ञान, त्यानंतर एकनाथ पाटील यांचा तात्यांचा ठोकळा, त्यानंतर इग्नाइट पब्लिकेशनचा रिकी ठोकळा हा देखील तुम्ही वापरू शकता. हे तीनही बुक चांगले आहेत. आणि सेवा, तांत्रिक आणि पर्यावरणासाठी तुम्ही वनरक्षक प्लॅनरचे बुक वापरू शकता. त्यामध्ये तुम्हाला तांत्रिक माहिती देखील भेटेल आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स स्पष्टीकरणासहित तुम्हाला त्यात भेटतील. त्यानंतर चालू घडामोडींसाठी बेस्ट बुक कोणते आहे, तर चालू घडामोडींसाठी सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचे चांगले बुक आहे. तुम्ही चालू घडामोडीसाठी ओन्ली खाकी चॅनल आहे, तो देखील तुम्ही वापरू शकता. आणि इग्नाइट अकॅडमीचा एक यूट्यूब चॅनल आहे, तो देखील तुम्ही काही महत्त्वाच्या रिसोर्ससाठी तुम्ही तो वापरू शकता. आणि जर तुम्हाला TCS IBPS पॅटर्नने घेतलेले सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्ही इग्नाइट पब्लिकेशनचे TCS IBPS एक्झाम गाईड हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये तुम्हाला 4000 प्लस स्पष्टीकरणासहित क्वेश्चन्स दिलेले आहेत, ज्यामुळे तुमचा TCSने घेतलेल्या सर्व प्रश्नांचा सराव करणे तुम्हाला सोपे जाईल. आणि तुम्हाला जेवढे पण बुक सांगितले आहेत ते मी स्वतः वापरलेले आहे, म्हणून मी तुम्हाला ते रेफर करत आहे. मला कोणी असं प्रमोशन वगैरे करायला सांगितलेलं नाहीये. चला तर मग आपण आता योग्य वेळापत्रक कसे बनवायचे पाहूया. तर तुम्ही फुल टाइम अभ्यास करत असाल तर सकाळी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण करू शकता, दुपारी बुद्धिमत्ता चाचणी, संध्याकाळी GK आणि रात्री चालू घडामोडी रिव्हिजन करू शकता. त्यानंतर तुम्ही जर नोकरीसोबत अभ्यास करत असाल, तुमच्याकडे कमी वेळ असेल, तर तुम्ही सकाळी 1 तास मराठी आणि इंग्रजी व्याकरण संध्याकाळी करू शकता आणि रात्री 1 तास चालू घडामोडी आणि रिव्हिजन करू शकता. शेवटी मी काही महत्त्वाच्या स्टडी टिप्स सांगणार होते, तर चला तर आपण ते आता पाहूयात. तुम्ही संपूर्ण अभ्यास चालू करण्याआधी क्वेश्चन पेपर सॉल्व करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही कुठल्या टॉपिकमध्ये वीक आहात आणि स्ट्रॉंग आहात हे समजायला तुम्हाला सोपे जाईल. आणि प्रश्नांचा पॅटर्न देखील समजेल, त्यामुळे तुम्हाला अभ्यास कसा करायचा असा प्लॅन करायला सोपा जाईल. त्यानंतर आता तुम्ही शिकलेले विसरू नये यासाठी तुम्ही रिव्हिजन करा. जर तुम्ही हे सगळं योग्य पद्धतीने फॉलो केलं तर तुम्ही वनरक्षक भरती नक्की क्लिअर करू शकता. आणि आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहायचा आहे तो तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि माझं चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.